मावशीकडं तिने आम्हाला डिनरसाठी बोलवलेलं आहे. 4-5 दिवस झालं बोलवत होती, पण टाईम नसल्यामुळं आमच्या आहोंना टाईम नव्हता. आजही नाही आहे, पण आम्ही कॅब करून चाललो आहे. चला बाय. तर हा ड्रेस मी फ्लिपकार्टवरून ऑनलाईन मागवलेला आहे. XXL याची साईज आहे आणि ओढणी बघा किती लांब रुंद आहे, अशी मोठीच्या मोठी. आणि व्ही शेपचा असा त्याचा गळा आहे आणि डिझाईन वाईज छान आहे. क्वालिटी पण खूप सुंदर आहे. 650 रुपयाचा हा ड्रेस आहे. जर कोणाला घ्यायचा असेल तर नक्की घ्या, मी असं सांगेल तुम्हाला. कारण ड्रेस क्वालिटी वाईज खूप छान आहे. येलो कलरची अशी पॅन्ट आहे याच्यावरती आणि छान दिसतोय ड्रेस. म्हणजे 750 रुपयामध्ये काय येतं, एक तर मटेरियल घेतलं तर मटेरियलच येतं नुसतं 600-700 रुपयापर्यंत, प्लस शिलाई 300-400 रुपये द्यायची. आणि तर हा ओढणी अशी मोठी अशी ओढणी, सलवार, टॉप वगैरे याच्यावर सगळं छान आलेलं आहे. तर माझ्यासारखं कोणी हेल्दी असेल आणि जर कोणाला वाटत असेल की रेडीमेड कपडे घ्यायला जर भीती वाटत असेल की रेडीमेड कपडे घेऊन म्हणजे बसतात का नाही बसत, तर प्रत्येकाला वाटतं, मलाही वाटत होतं. पण मी हे ऑर्डर केलं आणि खूप छान आले. त्याच्यामुळं तुम्हीही घ्या, स्वस्तामध्ये मस्त. आणि शेतात घर असल्यामुळं आम्हाला काही कॅब बुक झाली नाही. मग असं जुगाड लावून आम्ही रिक्षाने गेलो, कारण मावशीने खूप सारा स्वयंपाक करून ठेवला होता आणि आहो पण घरी नव्हते. मग तिच्या घरी पोहोचल्यावर मस्त तिला असा खाऊ घेतला. आणि सगळ्या जिनेने आमची आजी खूप थकली होती, कारण तिला सवय नाही असा प्रवास करण्याचा रिक्षाने वगैरे. तर तिचे पाय खूप दुखायला लागले होते, म्हणून मला हसायला येत होतं की ती ओरडत होती खालनं. आणि मस्त असे गप्पा सुरू झाल्या. ही मावशीची सासूबाई आहे आणि हा त्याचा छोटा मुलगा आहे. मोठ्या मुलाला काही काम असल्यामुळं तो लेट आला. आणि मस्त असं मावशीचा स्वयंपाक झाला, कांदा वगैरे चिरून घेतला. मग मस्त मी असे ताटं करायला घेतले. तर छान असं चिकनची भाजी केली होती तिने, सुक्कं केलं तर आळणी ठेवलं होतं, भाकरी बाजरीच्या, कांदा लिंबू एकदम मस्त बेत बनवला होता. आणि जेवणापाशी काय हो, पण एवढ्या आग्रहाने व एवढं प्रेमाने आपल्याला बोलवतात, त्याच्यामुळं जावं लागतं. माझी 2 नंबरची मावशी वाघोलीमध्ये राहते, पण आम्ही वर्षानुवर्ष तिच्या घरी जात नाही आणि ती आमच्याकडे येत नाही. पण आमची आजी आली होती मामाची आई, त्याच्यामुळं तिने खूप आग्रह करून बोलवलं होतं. ती असंही बोलवते आम्हाला, पण आम्ही जात नाही, कधी वेळ नाही भेटत तिच्याकडे जायला. जवळ असलं तरी माणसाला तेवढं, लांब असेल तरी एक वेळेस माणूस आवर्जून जातं, पण जवळ असल्यावर माणूस जायचं थोडं कंटाळा करतं. तर मस्त आम्ही असं ताटं करून घेतले आणि मस्त जेवणावर ताव मारला. खूप छान भाजी वगैरे झाली होती आणि तिच्या हाताला खूप टेस्ट आहे. नंतर मम्मीला यांनाच ओलाच्या कॅब करून दिलं व मी दुकानावर आले, कारण मला शॉप क्लोज करायचं होतं आणि आमच्या भाचा आहे रोशन, त्यांनाही न्यायचं होतं. तर त्यांना माहीत नव्हतं मी आले. म्हटलं बघू आता काय करतात. त्यांची आवराआवर सुरू होती. 11 वाजले होते रात्रीचं. आणि म्हटलं काय करतात, तर त्यांचं असं क्लिनिंगचं काम सुरू होतं आणि उरकलंच होतं त्यांचं जवळपास. नंतर मी थोडीशी मदत केली आणि मस्त आम्ही दोघंजणं घरी आलो. तर घरी आल्यावर आपल्या आजीच्या हाताने, आजीला जायचं होतं दुसऱ्या दिवशी. मग आजीला म्हटलं जायच्या आधी माझ्या इथे डोक्याची मालिश करून दे मस्त तेल वगैरे लावून. आणि आमची आजी एवढी छान मालिश करते ना की झोप यायला लागते डायरेक्ट. आणि आजीच्या हाताचं एवढं छान तेल लावून घेणं, मालिश करून घेणं कोणाकोणाला नाही आवडणार, तसं मलाही खूप आवडतं. ती आली की मी 1-2 वेळा तर नक्कीच करून घेते. तिला आम्ही खूप आग्रह करतो राहण्यासाठी, पण ती 15 दिवसाच्या वर काही राहत नाही. आता लगेच सुरू झालं आहे मला सोडायला चल करून. तर म्हटलं ठीक आहे बाई, जाऊ आता. मग मस्त असं मालिश तिच्याकडनं करून घेतली. 12चा टायमिंग होता. मस्त हे पारिजातकाचे फुलं असे छान उमलले होते. पांढरे शुभ्र ऑरेंज कलरचा त्याचा दांडा आहे. आणि आत्ताशी या झाडाला सुरुवात झाली आहे म्हणजे फुलं येण्याची. आणि एवढे सुंदर वाटतं ना ह्याच्याकडं पाहून म्हणजे. आणि हे सकाळपर्यंत दिसत पण नाही, सडाखाली त्याचा एकदम पडतो. आणि ही गुलछडी म्हणतात आमच्या त्याला.
त्याला आणखी एक काहीतरी नाव आहे ते मला नाही माहिती, पण निशिगंधा का काहीतरी असं त्याला आणखी या गुलछडीला पण म्हणतात. पण आमच्या ते गुलछडी म्हणतात. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चला तर मग बाय.